नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची एकदम मस्त आणि चविष्ट थोडी नवीन पद्धतीची चमचमीत अशी भाजीची रेसिपी. एकदा खाल्ली तर तुम्ही याची चव विसरणार नाही. इतकी मस्त ही चविष्ट लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथे बघू शकता मी पाव किलो म्हणजे 250 ग्राम ही भेंडी घेतलेली आहे. भेंडी थोडी अशी छोट्या साईजची घ्यायची आहे आणि आता आपण याला कट करून घेऊयात. तर स्वच्छ आधी धुवून पुसून घेतलेले आहेत. आणि या पद्धतीने मीडियम साईजमध्ये कट करायचे. खूप जास्त छोट्याही नाही आणि खूप जास्त मोठ्याही नाही. या पद्धतीने कट करून घ्यायचे. तर इथे बघू शकता इथे मी अर्धा-अर्धा इंच या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने मी बाकी सगळ्या भेंडी जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे जे आहेत ते साईडला ठेवून घेऊया आणि याच्यासाठी आता एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर आता आधी हे साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये टाकायचे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, यासोबतच 1 चमचा जिरं टाकायचंय, अर्धा चमचा सौंफ टाकायची आहे. सौंफ टाकल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि यासोबत मी इथे लाल सुक्या मिरच्या घेतल्यात. तर इथे मी 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्याऐवजी हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता, जर लाल मिरच्या नसेल पाहिजे तर. आणि आता याला पाणी न टाकता आपण याला जाडसरच वाटून घेणार आहे. तर इथे बघू शकता मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर आता हे साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तर सर्वात आधी 1च चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये जी भेंडी कट करून ठेवली होती ते टाकून घेऊयात. तर आता आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे आणि भेंडीला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाहीये. तर 1 चमचा तेलातच आपण हे छान असं फ्राय करून घेऊया. तर या पद्धतीने फ्राय केली ना, तर जे चिकटपणा असतो भेंडीला तो सगळा निघून जातो आणि भाजी अगदी मस्त सुटसुटीत होते. अजिबात चिकट होत नाही. तर इथे मी 2 ते 3 मिनिटं याला छान असं परतून घेते. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे. कलर सुद्धा याचा थोडासा चेंज झालेला आहे. तर इथे बघू शकता. तर आता आपण हे काढून घेऊयात. हलकीशी ही सॉफ्ट सुद्धा झालेली आहे. तर आता एका प्लेटमध्ये मी हे सगळे काढून घेतलेले आहे. परत त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तर तेल छान गरम झालं की आता आपण याच्यामध्ये जो मसाला करून ठेवला होता तो टाकून घेऊयात. तर हा सगळा मसाला याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि याला 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आलं, लसूण, मिरचीचा जो कच्चा वास असतो तो सगळा निघून जाईल. तर याला छान असं मिनिटभर परतून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर मी कांदा एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि या पद्धतीने पातळ कट करून घेतलेला आहे. तुम्ही वाटल्यास तरी ते बारीक बारीक सुद्धा कट करून टाकू शकता. तर एकदा या पद्धतीने करून बघा. तर बघू शकता आता याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर कांदे आपल्याला खूप जास्त डार्क करायचे नाहीये. मस्त असे सॉफ्ट होतील तोपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊयात. तर कांदा आपला चांगला असा फ्राय करून झालाय. तर आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे. तर सर्वात आधी चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. लाल तिखट घालायचंय. तर तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे. तर याच्यामध्ये मी बेसिक जे मसाले असते तेच टाकले. खूप जास्त मसाले नाही टाकले. इव्हन मी याच्यामध्ये काळा मसाला सुद्धा नाही टाकलाय. तर तुम्हाला वाटलास तर काळा मसाला किंवा गरम मसाला थोडासा टाकू शकता. तर मी ते एकदम सिंपल बनवते पण याची चव अगदी मस्तच लागणार आहे. तर याला छान असं परतून घ्यायचंय. तर आता याच्यामध्ये एक छोटा साईजचा टमाटर घेतलेला आहे. तो याच्यात टाकून घेतलेला आहे. परत याला मिक्स करून घेऊयात. तर टमाटर आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये. फक्त आपण याला मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण जे फ्राय करून ठेवली होती भेंडी ती याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आता भेंडी आपल्याला मसाल्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर आता मी याला असंच परतून परतून 3 ते 4 मिनिटं चांगलं असं शिजवून घेते. म्हणजे झाकून ठेवणार नाहीये. तर सतत असं फिरवत राहायचंय म्हणजे जे मसाला आहे तो खाली लागणार नाही.
रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर इथे बघू शकता तुम्ही, आता इथे क्वांटिटी बघू शकता हलकीशी कमी झाली आहे, म्हणजे जी भेंडी आहे ती थोडी सॉफ्ट झालेली आहे. तर हे आपलं छान असं परतून झालेलं आहे. मी ते 3 ते 4 मिनिटं कमी गॅसचा फ्लेम ठेवून छान असं परतून घेतलेलं आहे. तर सर्वात शेवटी गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायचं आहे. तर सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर आमचूर पावडर टाकल्याने मस्त अशी चटपटी ते भाजी बनते आणि खायला सुद्धा अगदी मस्तच लागते. तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर भाजी बघा अगदी सुटसुटीत आपली झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाहीये. तुम्ही टिफिनसाठी ही भाजी नक्कीच ट्राय करून बघू शकता आणि खायला खूप छान लागते. तर आता एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला बघूनच कळत असेल की अजिबात ही चिकट झालेली नाहीये. अगदी मस्त अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि खायला याची चव सुद्धा मस्तच लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघतायत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. म्हणजे मला कळेल तुम्ही कुठून कुठून माझ्याशी जुळले जाताय. तर बाय.